गोपाल कृष्ण महाराज की गणपति बप्पा आई बाबा की महाकाय सूर्यकोटी समप्रभ निधी संपूर्ण वेदेव सर्व कार्यशी सर्वदा हे देवा 12 गावच्या 12 ऋषीच्या 12 वैद्यच्या 12 नद्याच्या 12 गल्लीच्या 12 बाबूच्या महाराजा हे देवा 12 अवतार 12 मेळकार 12 पूर्व 12 ब्राह्मण हे देवा वडाच्या चतुर्भुज सुमित्री चतुर्भुज पूर्वाधिकारी देवा राष्ट्रत्व अधिकारी पूर्व सत्यत्व अधिकारी हे देवा बा समर्था आज अष्टविना क्रीडा मंडळ आणि अष्टविना गोविंदा पथक हे त्यांच्या दहीहंडीच्या सर्वात सुरुवात करतात त्यांच्या ह्या सरावात त्यांना कोणत्याही प्रकारची आडी अडचण येता कामाने ह्याच्यासाठी सुद्धा त्यांचा सांभाळ करूचा असा जे 2 महिने जे प्रयत्न करतले असत त्यांच्या प्रयत्नांचा यश घालून तुका ठेवता असा महाराजा हे जेव्हा महाराजा ही सर्व तुझी बाळबाबा मित्रमंडळी आज तुझ्या हळद ताट्यात जमलेली असत जेव्हा त्यांच्या काय मनोकामना असतील त्यांचा काय उद्देश असतात तर तो उद्देश आणि मनोकामना तुका पूर्ण करून देऊचा होता महाराजा तेव्हा महाराजा सर्व तुझी लेकरा सरावर सर असून मोठ्या झोपीन स्वतःच्या जबाबदारीवर ही दहीहंडीचा सण साजरा करता असत महाराजा त्यांना कोणत्याही प्रकारच्या आडी अडचणी येता कामाने याच्यासाठी तुका त्यांच्या पाठीशी राहायचा असा महाराज ही सर्व तुझी लेकरा नोकरी धंद्याच्या निमित्त आणि शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर उठून आवडता असं महाराजांना त्यांच्या प्रकारे कोणत्याही प्रकारचा घातपात इथं येता कामाने ह्याच्यासाठी तुका त्यांचा सांभाळ करून त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी ठेवतो असा महाराजा हे जेव्हा महाराजा वाणी दुश्मन कोणी शेजाऱ्या पाजाऱ्या कोणी ह्यांच्या नाही बरा वाईटचा नाही केला असतात तर त्याचं तुका नायनाट करून त्याच्या बाहेरच्या बाहेर त्याचा निस्तारून त्यांचं तुका सांभाळ करतो असा महाराजा महाराजा नगरांकडून तुका उपमर्द झालं असल्यास तुझं का अपमान झालं असल्यास किंवा त्यांची काही चूक झाली असल्यास त्यांची चूक पोटात घालून त्या मोठ्या मानाने तुका माफ करून ठेवता असा महाराजा महाराजा ही सर्व बाब का वर्षभर तुझी सेवा चाकरी करत असत तर त्यांच्या त्या सेवा चाकरीचा इच्छितं फळ घेऊन त्यांच्या पत्रात यश घालून तुका ठेवता असा महाराजा माझं ह्या वर्षीचे मोठ्या एका स्वप्नाच्या निश्चित स्वप्नपूर्तीच्या ध्येय हे वाटचाल करतले असत तर त्यांच्या या स्वप्नपूर्ती करून त्यांच्या प्रयत्नात यश घालून त्यांच्याकडून अशी सेवा चाकरी करून त्या मंडळात आणि सगळ्या बाळगोपाळांचा तुका बराचा करून घे रे महाराजा बना के निकले जागेवर तुम्ही राहा हे एकाच लोकांनी उठले हे उचला जागा आणि एका साईडला बोलले का मी पुढं बाकी यांनी पुढं बरोबर आहे
2024मध्ये आपण प्रोमधनं बाहेर पडलो, सर्वांचं मन नाराज होतं. 2025 चालू आहे. गेल्या वर्षी आपण चांगल्या तऱ्हेने प्रॅक्टिस केली, 9 तर लावले. ह्या टायमाला आपल्याला चांगली संधी आहे प्रोसाठी आणि 9 आपण लावतोच आहे, त्यासाठी आपण प्रॅक्टिस करायची आहे. मी सर्वांचा विनंती करतो का सर्वांनी उद्यापासून सर्वांनी टायमावर यायचं आहे. सर्वांच्या मनात आपल्याला प्रो जिंकायचा आहे ना, टाइम द्यावा लागेल. आपण फक्त ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. आपण 32 मध्ये आलोय. 32 मध्ये 16 मध्ये कसं येणार आणि 16 मध्ये आपल्याला 4 मध्ये कसं यायचं आहे ते आपल्यावर आहे. ती प्रॅक्टिस चांगली होईल तरच आपण येऊ शकतो. बरोबर आहे. तर उद्यापासून प्रत्येकाने टायमावर यायचं आहे. जो कोण बाकी आहे, कोण येणार आहे, कोणी यायचं बाकी आहे, ते सर्वांना यायचं आहे. हा, त्याप्रमाणे टायमावर यायचं आहे. आणि आपल्याकडं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त 10 दिवस बाकी आहे. येत्या 29 जूनला आपल्याला प्रोला ठाण्याला 7 तर लावायचे. ते 7 तर 28 तारीख. तर त्या 7 तर आपण लावू ना, त्याच्यामध्ये आपण 16 मध्ये येणार आहे. 16 मध्ये आपण मध्ये आलो तर पुढे आपण प्रोमध्ये कॉम्पिटिशनमध्ये जाऊ शकतो. तर त्यावेळी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर आपल्याला टायमावर येणार आहे. असं पकडू नका 2 महिने आपण अगोदर प्रॅक्टिस केलं आहे तर आपण नंतर येऊ, आरामात येऊ. तसं नाही. आपल्या आजूबाजूचे कोण अजून यायचे स्टडीमधले तारामध्ये पण यायचे बाकी आहेत, त्यांना जरा विनंती करा, रिक्वेस्ट करा. त्या लोकांना उद्यापासून घेऊन यायचं काम आपलं आहे. ओके, उद्यापासून टायमिंग आपलं आहे 9:30. बोलायचं आणि आज एन्जॉय करायचं. बँजो वाजणार आहे. उद्यापासून प्रॅक्टिस करायची आहे.